अंकुजीचा म्हटलं ऑफिसवरून याचा वेळ झाला आता पाच पहिलाच दिवस होता त्याचा. आणि काय माहिती आता काय झालं काय नाही तिकडे. मी आता दिवसभरापासून एक फोनही नाही लावला बाप्पा त्याइले. मी नाही लावला, नाही तर मग मी फोन लावला असता ना तर अजून म्हटलं मायावर कातावले असते. तर त्याच्यानं मी काही फोन लावलाच नाही. कसा गेला दिवस, काय करून राहिले काय नाही करून राहिले, फालतूच काय ले एक तर म्हटलं लोटालाटी करून म्हटलं धाडलं म्हटलं त्याइले हाय नाही काय. पण आता ह्याचा वेळ होऊन गेला. मी तर राधिका ताईले पहिलेच सांगून दिलं म्हटलं मस्त त्याच्या आवडीचं आपण जेवण बनवू म्हटलं. कसंही लोटालाटी पाठवलं तर म्हटलं त्याइले मस्त दाल तडका केला आणि काय म्हणते तर मस्त पराठे बनवले म्हटलं त्याच्यासाठी आणि मस्त जिरा राईस बनवला. त्याला लय आवडते की नाही हे. तसं त्याला जास्त मटण आवडते म्हणा. पण आता काय ले आता श्रावण सोमवार चालू आहे त्याच्यानं मटण फटण काही जमत नाही. तर म्हटलं मस्त दाल तडका बनवा म्हटलं आणि मस्त काय म्हणते तर पराठे केले आणि मस्त जिरा राईस केला. आता इन्नात हे तर आता त्याच्यासोबत माहीत पडते काय झालं काय नाही तर तिथं काय म्हणते कसं काम आहे कसं नाही. आता आले पाहिजे बाप्पा. तशी तर वेळ झालीच. भाऊजी याच वेळेसवर येते रोजच, मग ते येईनच ना म्हणून तर मी इकडे आली. तिथं सगळे समोर म्हटलं मग विचारायला चांगलं वाटत नाही म्हणून मी इकडे रूममध्ये येऊन गेली. येईन तर रूममध्ये असते शेवटी. अरे अंकुजी आले का तुम्ही? का तुमचीच वाट पाहून राहिली होती मी. बसा तुम्ही बसा. ह्या बॅग काय आणला? बॅग भाऊजीला द्यायला लागत होता ना. आणा त्याचा टिफिन गिफिन असेल मी काढतो. काय झालं काय झालं अंकुजी? काऊन असे एकदम चेहरा उतरून बसून गेले तुम्ही? काय होणार आहे, थकून गेलो म्हणून. आता का चेहराही उतरून नाही देत मला तू. आल्या लागून जातं का अजून मागं? आणि ते बॅग काही दादाला देऊ नको. दादानं घेऊन दिली म्हटलं दुसरी. ते दादाजवळ आहे आणि आता दादाने हे मला घेऊन दिली दुसरी. म्हणे आता तुझं वेगळं म्हणे मय वेगळं म्हणे. आता ते वरच्या याच्यावर काम करते की नाही तर ते दुसऱ्या माल्यावर आहे आणि मला जे काम भेटलं तर मी खाली आहे. तर त्याच्यानं वेगळीच बॅग पाहिजे. दादाने घेऊन दिली मला हे बॅग. हो काय बरं झालं ना घेऊन दिली तर. तर तुमचा टिफिन वेगळा करता येते, वेगळा पॅक करता येते. बरं बसा तुम्ही. आंघोळ करता काय का हात पायच धुता? तशी म्हटलं तुम्हाला 2 वेळा आंघोळ करायची सवय आहे सकाळ ना संध्याकाळ. आंघोळ करत असाल तर आंघोळ करा आणि मस्त तुमच्या आवडीचं जेवण बनवलं म्हटलं. आणि जेवण करता का चहा पेता पहिले सांगून द्या मला. तुम्ही जे म्हणाल ते मी आणून देतो तुम्हाला. नाही करत मी जेवण घेऊन नाही करत. आणि चहा नाही पेत सध्या मला जरासा बसू दे आणि जरासे पाठ टाकू दे. बसू अकडून गेलो तेव्हापासून जे बसलो तर असं वाटे का बस पहाडासारखा दिवस गेला म्हटलं. आजचा पहाडासारखा दिवस झाले. गमेनी ना फमेनी तिथं कोणी बोलायले नाही कोणी चालायले नाही. एकसारखं म्हटलं त्या कम्प्युटरच्या इकडे पाहून दिवसभर बसा लागलं. पण पाठ हेकोडी होऊन गेली. आता असं वाटून राहिलं का तुटून पडते काय पाठ मई. अंकुजी तुमचा पहिला दिवस आहे की नाही त्याच्यानं असं लागून राहिलं असं. मग सवय पडली का मग काय वाटते एवढं. तुले काय आहे, तुले तर फक्त बोलणं आहे घरात बसून. जराशी बाहेर निघ आणि करून पाय माहीत पडते. माहीत पडाले पहिलाच दिवस म्हटलं तो साहेब पडर करून राहिला होता माझ्यासोबत. हे नाही जमत काय ते नाही जमत काय. तुमच्या भावाले पहा, तुमचा भाऊ पहा, असं पहा तसं पहा. 17 गोष्टी करून राहिला होता पहिल्याच दिवशी. हे असं म्हणून मी म्हणून राहिलो होतो का बा मी दादासोबत जात नाही. कंपॅरिझन होते म्हटलं दोघं एका जागी राहिलं का. आणि म्हटलं हिरसही येते तो सगळ्या गोष्टीचा का बा ते पा किती काम करून राहिला आणि तुम्ही किती करून राहिले. आणि म्हणून नाही म्हणून राहिलो होतो. पण तू ऐकतं कुठं. त्या धाडलंच ना शेवटी मला धाडलंच त्या शेवटी. आणि माझ्या मागं लावून दिलं मागं लावासाठी. काय साहेब बोलला तुम्हाला? पण भाऊजी तर म्हणून राहिले होते की साहेब मस्त आहे म्हणे, स्वभावानं चांगला आहे म्हणे, सगळं काही चांगलं आहे म्हणे. आणि तुम्हाला कोण बोलला तर तो? काय माहित कोण बोलला आणि काजीनं बोलला तो काही समजून नाही राहिलं मला. आता पहिला दिवस आहे का सारं येऊन जाईन का मला. सारं यासाठी त्याला असं वाटून राहिलं का मी भल्लाच एक्सपिरियन्स माणूस आहे. हेही करून घे तेही करून घे. दादाचं काय आहे, दादा बैलासारखं काम करते ढोरासारखं. एवढं थोडी जीव तोडून काम करायला लागते कुठं गेलं का. आणि म्हटलं दादाच्या खालची पोस्ट भेटली मला. दादा मला घरी ऑर्डर देते आणि तिथेही ऑर्डरच देऊन राहिला. काही म्हणाले काही पटून नाही राहिलं ते काम. खरंच नाही पटून राहिलं. असं वाटते का खरंच ना दिमागाला पटून नाही राहिलं ते. मी पहिन करण आणि सोडून देईन म्हटलं. नाही जमून राहिलं मला ते काम. काय सोडून द्या? पण काऊन तर असं काय झालं? आता एवढं तेवढं तर बोलतच असते. सगळ्या गोष्टीचा काय तुम्ही लोट घेत बसता काय? कोणाच्या इकडे काम करणं म्हणजे 2 गोष्टी ऐकणं आलेच. ऐकासाठी आता भाऊजी नाही तर कोणाच्या ना कोणाच्या गोष्टी ऐकल्याच असन तेव्हा ते इथं कुठपर्यंत आहे. आणि गलतीवर कोणी बोलतच असते. तुमच्याही हातून काही ना काही झालं असन. असं तर होऊ नाही शकत तुम्ही काही केलं नाही आणि तो मॅटरसारखा तुम्हाला बोलन म्हणून. आपणही थोडंसं समजूतदारीपणीने घ्या लागते. असं थोडी असते पहिल्याच दिवशी गेले आणि आता मी नाही जात आणि मला जमून नाही राहिलं. मग तिथं तुम्हाला जमून नाही राहिलं तर मग तुम्हाला जमते कुठं? तुम्हाला तर म्हटलं ना म्या 8 दिवसापासून तुमच्या मागं लागली का इथं पहा तिथं पहा कुठेही पहा काम तर पाहाच लागते. तुमचा एकट्याचा जीव थोडी नाही, माझा जीव आहे ना तुमच्यासोबत.
आणि तुम्ही वा काही कानावर घेऊन नाही राहिले होते. आता दादानं म्हटलं कशी आणली भाऊजीनं, चांगली जॉब आणली, तर तिथेही तुम्ही म्हणता पैन पैन करण. मग अशानं कसं होईल तुम्ही सांगा. एवढं शिक्षण करून काय फायदा हो तुमचा. फायदा राहिले फालतूच आल्या म्हटलं. मी एवढ्या मनानं तुमच्यासाठी राधिका ताईला म्हटलं दाल तडका बनवायला लावला म्हटलं का माय थकू मांडून येईन. चांगलं त्याच्या पसंतीनं करा काहीतरी. आणि तुम्ही असं चेहरा उतरवून आले. बरं जाऊ द्या, आता टेन्शन राहू द्या. पहिले जेवण गिवण करा, मग पाहू काय आहे, काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तर जा बरं, आंघोळ करता काय करता करा आणि चला मग जेवण करायला. चला का चहा पेता, चहा आणू काय, डोकं बनबन झालं असेल तर. हे पाय पूनम, माझ्या मागं काही लागू नको तू. मग डोकं काही खराब करू नको. 8 दिवसापासून म्हटलं त्या भांडू पहिलेच मग डोकं खराब करून टाकलं. आता माझ्या डोक्याच्या मागं काही तू लागू नको. आणि राहिली म्हटलं जॉब करायची, तर तुला मी काही उपाशी मारणार नाही आहे. तुला 2 वेळचं जेवण देईन म्हटलं मी. आणि राहिली गोष्ट काम करायची नाही करायची, तर मी करन ना. मी नाही कुठं म्हणून राहिलो. पण आता आज पहिला दिवस होता, आज डोकं झालं मग खराब. आणि मी काही तिकडे येत नाही. मी ना तिकडे चहा प्यायला येतो ना मी तिकडे जेवण करायला येतो. मला इथं आणून दे, तू चहाही आणून दे, जेवणही आणून दे, सगळं आणून दे. आता मी काही तिकडे जात नाही. दिवसभर बसू मी पाठवून गेली हे कोडी. मी इथंच जेवण करतो आणि इथंच झोपून जातो. मी बाहेरही नाही निघत आता. आणि जाय आण माझ्यासाठी जेवण गिवण, चहा घिया, काय काय आणायचं आहे तुला सगळं आण. मी इथंच खाय पी करतो आणि इथंच लेटतो. बरं जा, हात पाय धुवा जा. कसा माणूस आहे बाप्पा ह्या. काही मला समजूनच नाही राहिलं. खरंच ना, असं वाटते का भल्लेच साजरे आहे. रूपावर चालली गेली हो माय मी, रूपावर जासाठी. आणि कॉलेजमध्ये चांगले हुशार होते. जिद्दीनं अभ्यास करे, सगळं काही करे. असं वाटते का बा नाही बा, जिद्दीनं करते बा हा माणूस. खरंच मला सुखात ठेवन. आणि बापा कामाचं नाव नाही घेतलं तर येणं तर माझ्या मागच लावून दिलं. मागं लावासाठी मला म्हणते करून पाय म्हणते काम म्हणते. आणि जर मी म्हटलं असतं त्याला का तुम्ही बसा मी जातो, मग कशी यायची हमले ठेस लागली असती. मग म्हटलं असतं का मला घरी बसवतो आणि तू जातं का आता बाहेर. असं म्हटलं असतं म्हटलं मला. बापा कसं करू आता मी. पण जाऊ दे, आता जेवढं थंड दिमागाने होते तेवढं थंड दिमागाने घे पूनम. गडबड करून काही फायदा नाही आहे आणि बोलूनही काही फायदा नाही आहे. आता फक्त तू त्याचे नाटकं पाय आणि काय याचा अंत निघते तर ते पाय तू. मग पाहिजे तू तुला काय करायचं आणि काय नाही तर. पूनम देव मला शांत ठेव म्हटलं. आणि हे नाटकं करून राहिले ना, हे सहन करायची शक्ती दे. आता एवढं मोठं सगळं काही करून टाकलं मी, स्वतःच्या पायावर गोटा आपटून टाकला. आता फक्त देव मला सहन करायची शक्ती दे तू. बाकी तुम्ही काही करू नाही शकत, खरंच नाही करू शकत. मी बेकार फसून गेली. सकाळपासून एवढी खुश होती, भयंकर खुश होती. कमाया नवरा कामावर गेला, ड्युटीवर गेला, नवीन जीवनाची सुरुवात झाली. पण नाही, त्याला जे करायचं आहे ते करून राहणारच शेवटी. आणले म्हटलं घराने त्यानं तिकडून घराने आणण्यासाठी. आता स्वतःला शांत ठेवतो आणि त्याचं काय आहे मग आज पाहूनच घेतो आता एवढा महिनाभर मी पाहतो त्याले. पाहतोच ना, खरंच पाहतो. आता डोक्याच्या वर तर पाणी गेलं म्हटलं. अरे पियूजी, कसा गेला आजचा दिवस. कसा गेला म्हटलं आजचा दिवस तर तसा चांगला गेला. ऑफिसमध्ये सगळं काही चांगलं होतं. फक्त थोडंसं अंकेच्या ना थोडंसं टेन्शनच आलं होतं आज ऑफिसमध्ये. अंकुश भाऊजीच्या आहे ना, कोण काय झालं. अरे राधिका, साहेबांना त्याला भल्ला ऐकवलं. काय आजचा पहिला दिवस आणि आजच म्हटलं त्याला बोलणे का लागले काय. पण कायच्यावरून तर पहिल्या दिवशीच तुमच्या साहेबाला काही समजलं नाही काय. आता पहिला दिवस कोण आले ते कोणाला नाही येत. असं पहिल्या दिवशी म्हटलं असे बोलणे ऐकवण. तर पहिलेच तर त्याचं मन नव्हतं जासाठी. आणि मग आता असं करून साहेब म्हटलं तर मग खरंच जाणार नाही ते दुसऱ्या दिवशीपासून. पण तुमच्या साहेबांना ऐकवले का त्याला बोलणे. आणि तुम्ही तर म्हणे का बोलले मस्त आहे म्हणे साहेब म्हणे तुमचे म्हणे. घेऊन चालते म्हणे, सगळं काही करते म्हणे. आणि आता काय झालं, गेले नाही भाऊजी आणि त्याला गोष्टी ऐकवल्या. अहो राधिका, आता कसं आहे, आता अंक्याचा इंटरव्ह्यू नाही घेतला ना, काहीच नाही घेतलं. त्याचं फक्त क्वालिफिकेशन पाहिलं आणि त्याला जॉबवर ठेवून घेतलं. आता मी होतो तिथं म्हणून मायानं म्हटलं त्याचा इंटरव्ह्यू काही घेण्यात आला नाही. त्याला असं वाटून राहिलं का नोकरी भेटणं एकदम सोपीच गोष्ट आहे. आता शिकलेलंही असलं तरी म्हटलं सगळं काम आलं पाहिजे ना माणसाले. निर शिक्षणाचा थोडी ना फायदा असते, फायदा राहिले. आणि म्हटलं साहेबांनी त्याला काम दिलं. असू शकते ते पाहून राहिले असेल, परीक्षा घेत असेल का बाई याला येते का नाही येत. तर याचं काम होतं ना वेळेवर करून देणं. त्यानं म्हटलं याला टाईम दिला का म्हणे तू 1 तासात करून दे म्हणे. तर म्हटलं यानं 1 तास जाऊ दे, 2 तासही जाऊ दे, जेवणाचाही टाईम होऊन गेला, 2ही वाजून गेले. आम्ही जेवण सगळं काही केलं. यानं मला सांगितलंही नाही का मला हे काम दिलं का ते काम दिलं. जाऊ दे म्हटलं आता याला समजते काय बोलत बसावं लेकरासारखं याला बार जाऊ दे, नाही म्हटलं त्याला काही. आणि याच्या वेळेस काय केलं, जे साहेबांना काम दिलं होतं की नाही ते केलंच नाही. तसंच पडलं होतं ते. काय बोलता तुम्ही. मग काय केलं तर येईना दिवसभर.
अहो काय करणार आहे, याच्यासोबत बोल त्याच्यासोबत बोल. आता कसं आहे ते सगळे आपले आपले लॅपटॉप आहे, आपल्या आपल्या लॅपटॉपवर काम करावं लागते. याच्याजवळ काही नाही आहे लॅपटॉप. आता ते जे ऑफिसमधलं आहे त्याच्यावर त्या काम करून राहिला होता. आमच्याजवळ 2 जण आहे, एक ऑफिसमध्ये एक घरी घेऊन येतो आम्ही काम गेम असलं का. पण त्याच्याजवळ नाही आहे ना सध्या. तर त्यानं ऑफिसच्या लॅपटॉपवर काम केलं. आता सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे असते ना. यानं 2-3 वेळा झोप घेतली म्हणते तिथं म्हणते. काय झोप घेतली तिथं? कामावर गेले होते का झोपा काढायसाठी गेले होते? कोण घरी झोपले नव्हते का ते? हा काही आहे बाप्पा अंकुश भाऊजी, त्याचे काय समजू येत नाही. अरे तेच तर तुला सांगून राहिलो मी. नाही तर म्हटलं साहेब एवढा चांगला आहे, मस्त साहेब आहे म्हटलं तो. मी लागलो तेव्हापासून मी तुला कधी म्हटलं काय का माझ्या साहेब असं आहे राधिका, का माझ्या साहेबांना असं म्हटलं का मला बोलणे ऐकवले का काही झालं. आता कसं झालं, पहिल्या कंपनीमध्ये ज्यामध्ये होतो मी तिथं साहेब एवढा किरकिरा होता का बस रे बस. त्याच्यानं कसं आम्हाला वेळेवर काम करायची सवय लागली, नाही तर तो मागच लागून जाय. आणि त्याचं असं होतं का तळफळ एकदम काम. आम्हाला तशी सवय लागून गेली ना, तर इथेही आम्हाला कोणतं काम दिलं का आम्ही वेळेवर बरोबर करून देतो. लागन तर वेळेच्या अगोदरच करून देतो. त्याच्यानं म्हटलं साहेबाला आमची जे सवय आहे ते चांगली वाटते. आता माझ्यासोबतच म्हटलं 2-4 जणांना सोडली ते कंपनी आणि सगळे म्हटलं इकडे लागले आता. तिथेही आम्ही सोबतच होतो आणि इथेही सोबतच आहे. त्या साहेबाला म्हटलं आमचं काम एवढं आवडते का आमच्यावर म्हटलं तो बिनधाक काम देऊन देते, घरी काम देऊन देते, तर ऑफिसमध्ये देऊन देते, कुठे जायचं असलं तर सोडून देते. आणि यानं पहिल्याच दिवशी म्हटलं तिथं ताल केला. तिथं कायले झोपा लागत होतं, काही गरज होती काय, झोपा येऊन राहिली होती तर चहा भेटते तिथं, चहा वेळेला सांगायला पाहिजे होता. पहिला दिवस आहे, आपण मान्य करतो. शांत वातावरण राहते, एसी सुरू राहते, तर झोप लागून जाते. डोळा लागतेच म्हणा किती काही म्हटलं तरी, पण टेन्शन राहिलं का डोळ्यांनी लागत ना. यानं टेन्शन घेतलंच नाही ना कामाचं, यानं टेन्शन घेतलंच नाही. त्यानं दिलं काम साहेबांना आणि यानं ठेवून दिलं बाजूनं. आणि काय करून राहिला तर काय माहिती त्याच्यावर. कम्प्युटर हिसकून राहिला होता, पुन्हा लॅपटॉप कम्प्युटर पुन्हा हिसकून काढून टाकलं. पण कामाचं काम काही केलं नाही. मग तो म्हणे 5 वाजता म्हणे ते काय आहे तर ते द्या म्हणे, सादर करा म्हणे. मग याच्याजवळ पाहतो ते याच्याजवळ काहीच नाही बनवलं. मग तो बोलायलाच बसला म्हणे तुमच्या भावाच्या यानं म्हणे तुम्हाला म्हणे जॉबवर ठेवलं म्हणे, आम्हाला म्हणे अशी अपेक्षा नव्हती म्हणे तुमच्या इकडून म्हणे, आणि तुम्ही असं काम केलं म्हणे. मग तो भल्ला बोलला त्याले. मग खाली मान करून ऐकून राहिला होता. मला चांगलं नाही वाटते, आपल्या भावाला कोणी बोललं तर आपल्याला चांगलं वाटते काय. पण कसं आहे गलती याची आहे ना, मग आपण काही बोलू नाही शकत आणि त्याला बार बार बोलायला जाऊ नाही शकत का करणार आहे. मग म्हणून का दादा माया मागच लागून राहून राहिला इथं. घरी तर बोलतेच बोलते म्हणून आणि इथंही बोलते म्हणून. आणि तुला तर माहित आहे त्याच्यात अहमपणा खूप आहे म्हटलं. त्याला कोणाचं ऐकायचं चांगलं वाटत नाही ना, खरंच नाही वाटत त्याला कोणाचं चांगलं ऐकायचं. त्याच्यानं मग डोकाच लय भनभन करून राहिलं. आता मग कलिगही म्हणे म्हणे काव म्हणे पियुष भाऊ म्हणे तुम्ही असे म्हणे तुमचा भाऊन को अशा म्हणे. तर मी म्हटलं बा आता काय सांगू. असते म्हटलं आता प्रत्येकाचा स्वभाव असते. तर काय बोलू कोणाला मी सांग. आता याचं काम नाही आहे काय, पहिला दिवस आहे, एक तर आपल्याला कुठे जॉब नाही लागला होता, पहिला जॉब आहे, मस्त जिद्दीनं काम करावं. असं काम करावं का माझ्यापेक्षाही वरच्या पोस्टवर चाललं जाऊ. तर ह्या असं करून राहिला. ह्या असं करून ना म्हटलं तर 10 वर्ष तिथं राहिला तर याचं प्रमोशन काही होणार आहे नाही. मग तिथंच राहिला घरी याला पडलो. माय बाई हो का हो, माय बाई कसं करावं बाप्पा आता. आणि ते पूनम म्हटलं, पूनम एवढी खुश होती आज म्हणे आज पहिला दिवस आहे कामाचा असं तसं. मला म्हटलं तिनं लवकर म्हणे आपण म्हणे जेवण बनवून घेऊ म्हणे. पोळे लाटल्या, पराठेही केले, भातही केला, जिरा राईसही केला मस्त. आणि मला म्हणे तुम्ही तुमच्या हाताचा दाल तडका करा म्हणे, आज त्याचा पहिला दिवस आहे म्हणे, तर चांगलं करू म्हणे काहीतरी आपण म्हणे. तर पहा म्हटलं बायकोले किती खुशी आणि नवरा हे असा करून राहिला. काय करावं बाई, बाईच्या जातीला विचारच आहे की नाही. चांगला भेटला तर चांगला, नाही तर बस. एक तर म्हटलं 8 दिवसापासून कटर चालू होती. आता भाऊजीनं जर असे नाटकं चालू केले तर खरंच तो कामवाला ठेवून काय. ते कंपनीवाले काढून टाकून म्हटलं येईल. हे कसं करायचं यायचं अंकुश भाऊजीचं. पियूजी आता कसं करतो. आता त्या म्हटलं होतं का पाया म्हणे त्याच्यासाठी म्हणे दोघं नवरा बायको भांडून राहिले म्हणे. तर पाहिली ना बाप्पा जॉब पाहिली ना. त्यानं इंटरव्ह्यू नाही घेतला, काही नाही घेतला, डायरेक्ट म्हटलं जॉबवर लावलं. आणि असा करून राहिला. सांग आता काय बोलू मी. मला जास्त बोलणं काही जमत नाही. मी तर म्हणून दादा माझ्या मागं लागते, दादाला मी खोलून राहिलो असं तसं. आता काय करू. आता त्याची नशीब आणि त्याची किस्मत. त्याला जसं वाटते तो जसा करन त्याचं नशीब त्याला तिकडे नेईन. चांगला वागन, सगळीसोबत चांगला राहील, काम बरोबर व्यवस्थित करन तर प्रमोशनही होईन, इज्जतही वाढन आणि सगळं काही होईन म्हटलं. आणि जीवनातही सुखी राहील. आणि जर असं करत राहिला तर राहायचो म्हणा मग 10-15 हजारच्या नोकरीवर. आणि मग दिवसभर तेच आहे कटर ऐक ना घरी. मग बायकोही कटर करन. एवढ्या पैसे सध्या गुजारा होऊन राहिला काय. त्याचा खर्च असतं 500 रुपये रोज आहे म्हणे बाबा म्हणे. त्या दिवशी 500 रुपये रोज आहे म्हणे त्याचा खर्च. पेट्रोल असतं त्याला 200-300 रुपयाचं पाहिजे. आणि कसा करून तो 10-15 हजाराच्या नोकरीत म्हटलं काय मी. आणि त्याच्यात लग्नही करून टाकलं. चला लग्न उशिरा झालं असतं तर चला सांभाळायला वेळही भेटते आपल्याला, अनुभव घ्यायलाही वेळ भेटते. लग्नही करून टाकलं ना. आता स्वतःची जिम्मेदारी आहे, बायकोची जिम्मेदारी आहे. ते बाबाही केव्हापर्यंत पाहिन, मी केव्हापर्यंत पाहिन, त्याला तर सांभाळायच लागलं. आता देव जाणे काय करतील काय नाही. तर बरं जाऊ दे. चल आता चहा घ्या तर राहू दे. बाबा वाट पाहून राहिले असेल ना. बाबाला भूक लागली असून गोळ्या खा लागते बाबाले. नाही आहे का घरात.
हो हो आहे ना आतेबाई. आतेबाई आहे घरात, सगळ्याच आहे घरात. मोठी आई आहे, आतेबाई आहे, मामाजी आहे, सगळेच आहे. आता तुम्ही दोघं येऊन गेले, तुम्ही दोघं नव्हते तर मग चला ना. जेवत करत असाल तर तिकडे सगळ्याचे ताटं काढतो आणि तिकडे सगळे बसून जा. मग इकडे तिकडे बसाल तर मग आणून द्यायला बोलले आपतून जाते आम्हाला. पूनमले आवाज देऊन दे तुम्ही. बरं बरं, चल चल तिकडे जेवण करून घेऊ. आणि काय म्हणते तर मग थोडंसं काम आहे मला ऑफिसचं, ते निपटून देतो मी. अर्धा 1 तासाचं काम आहे ते करून टाकतो. बरं बरं, पहा ना कसं काय करतात. मी म्हणतो पूनमले ताट काढायला सांगतो. बाई मनीषा, मी काय म्हणतो बाई, हे मंदा गेली तेव्हापासून एखादा फोन घेऊन लावला होता का हो तिनं? एखादा फोन म्हटलं. आई, त्याचा फोन नाही आला, पण म्हटलं चिकेच्या बाबानं फोन लावला होता, केला होता त्याला फोन. ते म्हणे एक वेळा ते गेल्या होत्या तर पोचल्याचा फोन लावला होता म्हणे, पोचली काय म्हणे. आणि त्याच्यानंतर म्हटलं असेच बसले होते हे, तर फोन लावतो म्हणे, वावरातूनच केला होता फोन. तर म्हणे कशी आहे तब्येत, काय आहे, इथून गेल्या होत्या तर तब्येत खराब होती की नाही त्याची थोडीशी, तर विचारून राहिल्या होत्या. तर म्हणे तिथेही म्हणे तब्येतच खराब आहे म्हणे. 2-3 शब्द बोलले आणि ठेवून दिला मग फोन. हो का हो, तब्येत खराब होती की तिची? आणि त्यात सांगितलंच नाही हो मला तब्येत खराब आहे का काय आहे म्हणून. अहो आई, वावरातून फोन लावला होता, तिथंच बोलणं केलं येईन त्याच्यासोबत. आणि घरी आली मी, विसरूनच गेली लेकराच्या याच्यात. आणि तुम्ही मला सांगितलंच नाही काही, मला लक्षातच नाही राहिलं. बरं मनीषा, तू आला म्हणजे नाही काय, त्याला म्हणा फोन लावून दे म्हणा. मंदाला फोन लावून दे म्हणा, रक्षाबंधनला येते का नाही येत. तशी तर सहसा येत नाही ते. मला म्हणून का मला विचारलंही नाही म्हणून एखादा फोन लावून. आता दरवर्षी फोन लावतोच की नाही मी तिले, येतं का बाई म्हणून. तर म्हणून विचारलं नाही म्हणून आईनं म्हणून ह्या वेळेस. तर फोन लावून देजो आणि मी बोलणंही करून घेईन. तब्येत गिब्येत चांगली नाही आहे म्हणते ना तिची तू, तर मी बोलून नाही घेईन तिच्यासोबत. हो ना, हो हो, बोलून घे जा ना तुम्ही. आई, अरे काय झालं हो, काय झालं? आई पहा बरं, दादू कुठे चालला गेला तर दिसून नाही राहिला. पोट्टीत लागला काय तर खेळासाठी. पहा जरासं. आणि समोर चालला जाईल नाही तर गाड्या गिड्या येते, चेनचान होऊन जाईल. पाहता का जरा, सांगता का त्याला घरी? लय वाळखुसा गेला तो. थांब आणतो. पोट्ट नाही काय बाहेरच्या पोट्ट्यासोबतच लागून जाते खेळाले. मग नाही काय एकामेकासोबत भांडतेत आणि मग मारतेत एकामेकाले. थांब मी आणतो, इथंच असं. कुठं जाणार आहे तो? झाडाखालीच खेळते सारेचे सारे. आणतो मी, थांब. झाले किती कामं झाले काय? हो हो झाले ना कामं. वावरातून आली आणि कामच करायला भिडली होती. सकाळी स्वयंपाक करून गेली होती, मग हे सगळे घरी होते लेकरं गिकरं, तर मग भांडे निघाले होते. भांडे घासघूस केले. आता करन मग नंतर संध्याकाळची तयारी. आतापासून काय तयारी करन, मग वेळेवर काही करून टाकन. बाकी ह्या दादू कुठे चालला गेला तर? काय माहित, ते निर लेकराई सोबत निघूनच जाते. किती काही वेळा म्हणावं त्याले, घरात राहणारे घरात राहणारे. घरात राहिले पाहतच नाही, नुसतं पोट्टीच्या नादी लागते. बरं ते जाऊ द्या. आई काय म्हणून राहिल्या होत्या? मंदाताईविषयी काय म्हणून राहिल्या होत्या आई? हो काही नाही, त्या म्हणून राहिल्या होत्या मंदाताई इथून गेल्या की नाही तेव्हा त्याची तब्येत काही बरोबर नव्हती. तू होती नाही ना इथं, तू गेली होती माहेरी, तर त्याची तब्येत काही बरोबर होती नाही. तर म्हणे फोन घेऊन आला होता काय म्हणे. तर म्हटलं लावला होता त्याच्या पोरानं, वावरातून फोन लावला होता. तर म्हणे तब्येत खराबच आहे म्हणे. मग 2-3 शब्द बोलले आणि ठेवून दिला फोन. तर त्या म्हणून राहिल्या होत्या आई म्हणे फोन लावून देजो म्हणे, तब्येत कशी आहे कशी नाही, रक्षाबंधनला येते का काय तर विचारतो म्हणे. नाही तर मग म्हणे का बा विचारलं नाही. बाप्पा मोठी तुला येईल. आता म्हटलं पोरगी आली होती, नाकात दम करून ठेवला होता. इथं हाक तिथं हाक, सारं घर सळवून ठेवलं होतं म्हटलं मया. आणि गेलं नाही, 1-1.5 महिना निघून राहिला जासाठी, तर अजून येईल आठवण आलीत काय? काही नका बोलू म्हणा. रक्षाबंधन आणि पक्षाबंधनले मोठा साजराच राहते. तेले मोठी लागते ना, आपल्या लेकराची लागते ना, आपली लागते ना, भावाची लागते. फालतूच म्हटलं दुरूनच हे यल पाडते. आणि फालतूच कायले बोलावता म्हणा. काही नका बोलू. त्याच्यापेक्षा म्हटलं त्याला ना तैले बोलवा म्हणा. आपल्याला करू लागते म्हटलं, 1-2 काम राहिले तर करू लागाले. त्या लहान तैले बोलवा म्हणा, त्याला काही बोलू नका. आणि काय त्या काय जवान आहे का त्याचं? नवीन लग्न झालं. जवाया धवायाच्या झाल्या, तर नातीपंताच्याही होत आल्या. तरी म्हटलं येणं जाणं रक्षाबंधनले. आता राहिलंच काय द्यायचं रक्षाबंधन, लागतेच मोठी भावाची तैले. अहो तसं नाही आहे व, मायची मया गुत्ते लेकरे. त्यालाही असं वाटते का बा आपल्या पोरीने चांगलं राहिलं पाहिजे. जर त्या चांगला त्याचा स्वभाव राहिला असता तर त्याचं काही येणं जाणं झालं नसतं काय लाईना ताईसारखं. पण त्याच्या स्वभावाच्या ना म्हटलं त्याला कोणी ठेवायला काही पाहत नाही. पण जाऊ दे, आता त्याचं मन आहे आईचं, तर मग त्याला काय म्हणतो. आणि त्यानं फोन लावला आणि म्हणता ताईनं म्हटलं का हा मी येतो राखी बांधासाठी, तर मग काय आपण का हाकलून देऊ काय?
शेवटी त्याच्याच भावाचं घर आहे ना. आणि आपण किती काही म्हटलं आणि किती काही केलं बाई तरी आपण झालं दूरचंच. त्याची बहीण किती काही बदमाश राहिली आणि किती काही राहिली आणि किती काही नोकरीवर राहिली तरी म्हटलं त्याला लागणार आहे त्याचीच. आपण बाहेरून आलेलं बाहेरच राहतो. हा त्या म्हटलं आपली जवळीक करून घेते. पण तेवढ्यानं तर बरं आहे का आपली सासू चांगली आहे म्हटलं. आपल्या सासूचं काही आपल्याला टेन्शन नाही आहे ना, त्रास नाही आहे. आता मी दिवसभर कामाला जातो तर पूर्ण घर सांभाळते त्या. आता नाही होत त्याच्याकडून कामं गिमं, पण घर तर सांभाळते. बसल्या बसल्या तेवढं जेवढं काही होते त्याच्याकडून तेवढं करते. लेकरं पाहते, दूध गीत राहिलं गाईचं ते विकते, धुतेही कधी कधी. तेवढंच तर आपल्याला लय सहारा आहे हो बाई, लय सहारा आहे तेवढ्याचाच. आणि काय म्हणते तर दुःख सुख राहिलं तेव्हा करून घेते. बाकी काय पाहिजे आपल्याला. आपली सासू चांगली आहे ना, ते काय ना एक दिवस येईन 2 दिवस येईन जाईन. आपण काही याचा लोट घेत नाही. आपल्याला काय स्वयंपाकच करायला लागेल ना, खाऊच घालायला लागेल ना. आणि काय स्वयंपाक करायसाठी आणि खाऊ घालायसाठी आपण नटतो थोडी ना. गरीब जरूर आहे म्हटलं, पण मनानं लय श्रीमंत आहे. 1 दिवस 2 दिवस काय बहिणीला खाऊ नाही घालू शकत काय. आता ते समोरची व्यक्ती नाहीच हे करत तर मग काय करणार आहे. आपले जे काम आहे ते आपण करून टाका. बाकीचं त्याचं ते पाहत बसन. नाही बाप्पा, मला सांग जा फोन लावा तर. मला सांग जा कवासा येईन तर त्या. जर का त्या आल्या तर मी म्हटलं त्या सकाळी येईन तर मी रात्रीच गो होतो म्हटलं माझ्या माहेरी. आणि संध्याकाळपर्यंत आल्या तर सकाळी मी काही राहत नाही बाप्पा. भल्ली घाणेरडी बाई आहे ते. माझ्या घरात पाहिजेच नाही. मी आता सांगून दिलं ह्या दादूच्या बाबाले. म्हटलं तुमची बहीण भल्ली म्हटलं गयाटी आहे म्हटलं. सारं घर खराब करून ठेवलं म्हटलं. एवढा पैसा द्यायला लावला आम्ही घराले. जिथं 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 तिथं एवढी सासू म्हटलं म्हातारी असून कधी सासूचे असे कपडे धुवाने लागले. कधी सासून असा गिद्दाळपणा नाही केला. आणि सासूची पोरगी बाप्पा फक्त काय खासाठी आणि पासाठी एवढं मोठं मांस वाढवलं काय बाप्पा अंगावर. तुम्ही करा बाप्पा, तुम्हाला जमते ते करणं, मला नाही जमत. माया तर म्हटलं नाकी नऊ येते म्हटलं त्याला पाहिल्याबरोबर. तुम्ही करा तुम्हाला जोरही येते म्हटलं आणि तुम्ही कराय. बरं आला असून दादू, त्याची आजी गेली तर आणाले. येतो मी मग नंतर. काय जमाना आहे बाप्पा आजकालचा, कोणी कोणाचं करायला पाहत नाही. पण ह्या विचार नाही करत की हेच दिवस आपले कवापर्यंत राहील. कवापर्यंत एक ना एक दिवस आपल्याला बिमारी येते, थकवा येते, वय ढळते. आपण कोणाचं करण तर कोणी आपलं करण, नाही करण तर नाही करण. देवाजवळ तर आपलं काही ना काही राहील. इन कोणाला ना कोणाला पाठवण आपल्याही दुखासुखात. असे लोक आहे बाप्पा, कसं यायचं म्हणते आणि कसंच नाही. आपल्याला तर कोणाला जरा थोडंसं उतरून बोललं ना तर दिवसभर गमत नाही म्हटलं. तसं तर आपण बोलतच नाही कोणाला, पण तोंडातून निघूनही गेला शब्दात आपल्याला दिवसभर गमत नाही. का माय नाकच बोलली बाप्पा मी तिला वाईट वाटलं असं, असं झालं असं, तसं झालं असं. कशा बाया बाप्पा एवढ्याला बोलून देते आणि सरळ चालल्या जाते. येले कसंच धकत असन आणि कशीच रात्री झोप येत असन. आता म्हणते सासूनं कायले बोलवा, किती काही म्हटलं तरी पोरगी होय. पोरीत मायचं मन दाटतच असते. हे पण इले काही हे नाही आहे बाप्पा, काही दिमाग नाही आहे इले.